जितकी परिस्थिती प्रतिकूल तितका तुमच्या मानसिक कणखरतेचा कस लागत असतो। त्याआधी तुम्ही संकटांसमोर गुडघे न टेकता त्याचा निडरपणे सामना केलात तर मिळणारं समाधान लाख मोलाचं असतं। संकटावर स्वार होऊन ध्येय गाठणाऱ्या अशाच दोन बहिणींची कहाणी आता आपण पाहूया। 8x10चं घर, घरी 18 विश्व दारिद्र्य, पायरी पायरीवर संघर्ष, तरीही मनात जिद्दीची वाट पेटलेलीच। हीच जिद्द मनात धरून दोन बहिणींनी MPSCचा गड सर केलाय। घर छोटं असल्यामुळे आम्ही घरी कधी अभ्यास असं करायचा विचारच नाही केला, कारण घर छोटं होतं, प्लस सारखं कोणाचं येणं जाणं राहायचं, घरी अभ्यासच होत नव्हता, म्हणून आम्ही लायब्ररी जॉईन केली होती। मग आम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत लायब्ररीला जायचो आणि संध्याकाळी 9 वाजताच लायब्ररीवरून यायचो। दिवसभरात जो काही स्टडी असेल तो लायब्ररीमध्येच करायचा। माझ्या पप्पांना वगैरे बोलायचे की तू स्पर्धा परीक्षेसारख्या फील्डमध्ये यांना शिकवतोय, मग स्पर्धा परीक्षेमध्ये की असं पण होतं की आपण प्रिलियम क्रॅक करतो, मेन्सला जातो किंवा मेन्सला फेल जातो, परत प्रिलियम द्यावं लागतं किंवा कधी प्रिलियम पण पास नाही होत। मग अशी सिच्युएशन असताना पण त्यांनी आम्हाला मेंटली सपोर्ट केला, माझ्या भावानी आणि वडिलांनी। ही कहाणी आहे सोलापूरच्या दोन लढवय्या बहिणींची। MPSCत उत्तुंग कामगिरीच्या ध्येयानं झपाटलेल्या संजीवनी आणि सरोजिनी भोसले यांची। तब्बल 6-7 वेळा दोघींनीही प्रयत्न केले, पण यश हुलकावणी देत होतं। तरीही या दोघी डगमगल्या नाहीत। प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी मिशन पूर्ण केलंच। संजीवनी महसूल सहाय्यक तर सरोजिनी कर सहाय्यक पदी नियुक्त झाली। फुटपाथवर दुचाकी रिपेअर करणारे वडील मुलींच्या करिअरचं चाक वेगानं फिरवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत होते। दुर्दैवानं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला। त्यावेळी या बहिणींच्या धाकट्या भावानं स्वतःच्या शिक्षणाचा त्याग केला आणि आपल्या बहिणींच्या निर्धार यज्ञाला ऊर्जा दिली। आमच्या भावाने आमच्यासोबत म्हणजे खूप एक वडिलांप्रमाणे माझा भाऊ आमच्यासोबत उभा राहिला आणि आम्हाला मेंटली खूप त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे आम्हाला आज आम्ही हे यश अचीव करू शकलो। पुढे पुन्हा PSI ट्राय करणार आहात कसं? परत आता मी प्रिलियम दिली आहे, त्यामध्ये माझा स्कोर चांगला आला आहे, तर मी परत मेन्सची प्रिपरेशन करते। म्हणजे PSI टार्गेट आहे ते अचीव करायचंच आहे। हे दोघींची आमची जर्नी सेमच आहे। आम्ही दोघींनी स्टडीला पण सुरुवात एकदमच केली आणि दोघींनी एकमेकांना समजून घेतलं अभ्यासाच्या बाबतीत। प्रत्येक वेळेस आम्ही एकमेकींना विचारून, एकमेकींचा विचार घेऊन, एकमेकींचं डिस्कशन करूनच जे काही असेल ते आम्ही कोणता पण डिसिजन घ्यायचो। प्लस घरचे पण कधी कोणत्या गोष्टीत आम्हाला स्टडीच्या बाबतीत किंवा असं कुठल्याच बाबतीत असं अडवत नव्हते। तुम्ही फक्त व्यवस्थित करा, स्वतःच्या पायावर उभं राहा, हेच त्यांचं म्हणणं असायचं। चिकाटी, कठोर मेहनत आणि कुटुंबियांची साथ या त्रिसूत्रीमुळे एका साध्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील लेकींनी आव्हानांची वादळं बाजूला सारून स्वप्नांच्या अवकाशात भरारी घेतली आहे। माझ्या अपेक्षा अशा होते की मी जे आजपर्यंत जे काही भोगलोय हे माझ्या मुलांनी भोगू नये। ह्यासाठी माझ्या मुलींना म्हणलं जे करायचं ते करिअरमध्ये करा, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे। भलं तुम्ही केव्हाही मागा, मला हे पाहिजे ते आणून देईन मी तुम्हाला। किती कष्ट घेतले या सगळ्यांसाठी? लय कष्ट घेतलं सर, मी लय कष्ट घेतलं मुलींसाठी। माझं पण शिक्षण नाही झालं सर, 7वी झाले खेड्यात, पण आमची इच्छा एक होती की मुलींना जास्त शिकवावं, त्यांच्या पायावर त्यांनी स्वतः उभा। या दोघींचाही यशोदीप असाच उजळत राहो याच शुभेच्छा। आफ्ताब शेखसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।